नमस्कार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आपल्या थंबनेलवर दिसतंय त्यानुसार शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. नियुक्तीवेळी टी-ई-टी नसलेल्या शिक्षकांना नोकरीवरून काढता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाने 2 जजेसच्या बेंचच्या घटनापीठाने हा निर्णय दिलेला आहे. आता या नेमका प्रकरण काय आहे, ते प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊ. मित्रांनो, हे प्रकरण असं आहे की अ, उमाकांत अँड अनदर म्हणजे विरुद्ध स्टेट ऑफ यूपी अँड अदर निर्णय हा या ठिकाणी 31 ऑक्टोबरला देण्यात आलेला आहे. हे प्रकरण काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय टी-ई-टी पात्रता संबंधित आहे आणि ज्यात शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या वेळी पात्रता नसतानाही विहत मुदतीत ती मिळवल्याबद्दल दिलासा दिलेला आहे. तर हे प्रकरण हेच आहे की सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन साहेब या 2 जजेसच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली आणि 22/164/2024 एक जे अपील आहे, सिव्हिल ॲप्लिकेशन आहे, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेलं हे या निकालावरती अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण नेलं गेलं आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे. आता यावेळेस काय झालेलं आहे ते प्रकरण आपण समजून घेतोय, की मित्रांनो, शिक्षकांची 2 शिक्षकांची नियुक्ती झाली होती, सहाय्यक शिक्षक उत्तर प्रदेशातील एका शाळेमध्ये 2012ला आणि त्यांनी कारण आर-टी-ई कायदा झाल्यानंतर कारण टी-ई-टी कंपल्सरी केलं गेलं आणि त्यामध्ये ते शिक्षक 2012ला उत्तर प्रदेशच्या एका शाळेवर लागले आणि त्यामध्ये मार्च 2014ला त्यांनी टी-ई-टी उत्तीर्ण केली. 12ला लागले आणि 2014ला त्यांनी टी-ई-टी उत्तीर्ण केली. विषय समजून घ्या नीट. आणि त्यांचं जे प्रकरण ज्यावेळेस कानपूर नगरच्या ज्या शिक्षण अधिकारी आहे यांच्याकडे गेलं, त्यावेळेस हे मॅटर जुलै 18 मध्ये गेलं आणि त्यांना काय केलं, सेवेतून त्यांनी काढून टाकलं आणि समाप्तीचं कारण असं दिलं, की तुम्ही 2012ला लागलात आणि त्यावेळेस तुमच्याकडे टी-ई-टी प्रमाणपत्र नव्हतं. तुम्ही 2014चं प्रमाणपत्र जोडताय, पण तुम्ही 2012लाच या सेवेमध्ये लागलात. त्यामुळे तुमच्याकडे टी-ई-टी प्रमाणपत्र लागायच्या वेळेस नव्हतं आणि म्हणून तुम्हाला या सेवेतून काढलं जाते, असं त्यांनी कारण दिलं. आता या आदेशाच्या विरुद्ध त्या 2 शिक्षकांनी काय केलं, अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु एकल न्यायाधीश आणि खंडपीठ या दोघांनीही त्यांची याचिका फेटाळून लावली आणि मग उच्च न्यायालयाने असा युक्तिवाद केला, की नियुक्तीच्या वेळेस तुमच्याकडे पात्रता नव्हती आणि सेवा समाप्तीसाठी हे पुरेसं कारण आहे आणि त्यामुळं त्या 2ही शिक्षकांनी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. आता या सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद काय केला, की सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवला आणि त्यामध्ये असं म्हटलं, की शिक्षण हक्क कायद्यातील मुदतवाढ याखाली शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर कलम 23 मध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत. 2017 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि ज्यामुळे 31 मार्च 2015 रोजी किंवा त्यापूर्वी सेवेत असलेल्या परंतु आवश्यक पात्रता नसलेल्या शिक्षकांना ती पात्रता मिळवण्यासाठी 4 वर्षांची मुदत दिली गेली होती आणि ती मुदत होती 31 मार्च 2019 पर्यंत. आता न्यायालयाचा निष्कर्ष असा तिथे आला. न्यायमूर्ती भूषण गवई साहेब, न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने असं नमूद केलं, की जर शिक्षकांना तुम्ही अंतिम मुदत 31 मार्च 2019 अशी दिलेली आहे, याचिकाकर्त्यांनी ऑलरेडी 2014ला हे टी-ई-टी पास केलेली आहे. म्हणजे अंतिम मुदतीच्या आधीच पास केलेली आहे आणि मग 2018 मध्ये त्यांची सेवा समाप्ती होण्यापूर्वी त्यांनी पास केलेलं आहे. 24 मार्च 2024लाच त्यांनी टी-ई-टी उत्तीर्ण केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही जी सेवा समाप्ती केलेली आहे ती बेकायदेशीर आहे, असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने म्हटलं. नियुक्तीच्या वेळेस पात्रता नव्हती या तांत्रिक कारणासाठी कायद्याने दिलेली मुदत विचारात न घेता सेवा समाप्त करणे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून तर्कसंगत नाही. कारण ऑलरेडी काही निर्णय आहेत, की 31 मार्च 2019 पर्यंत त्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली होती काही शिक्षकांना. त्याच्या अगोदरच हे म्हणजे विहित मुदतीच्या अगोदर हे 2014लाच पास आउट आहेत. त्यामुळं यांना सेवा समाप्तीच्या त्या याच्यातून
बाहेर काढलं गेलं आणि अ, उच्च न्यायालयाचा जो अलाहाबादचा निर्णय होता किंवा त्या शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय होता, तो या ठिकाणी बेकायदेशीर ठरवला. मित्रांनो, अंतिम आदेश असा दिला आहे, की सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा तो निर्णय 2018च्या सेवा समाप्तीचा तो रद्द केला आणि त्या शिक्षकांना पुन्हा पदस्थापना देण्याचं ठरलं. सेवेत निरंतरता त्यांनी ठेवली. ज्येष्ठता, आनुषंगिक लाभ हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यांना प्रदान केले आणि मागील वेतनास नकार. मात्र नोकरीतून काढल्याच्या तारखेपासून ते पुनर्स्थापित होईपर्यंतच्या कालावधीमधलं वेतन त्यांना मिळणार नाही, असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं. आता हा जो निर्णय आहे ना, हा निर्णय हजारो शिक्षकांना म्हणजे जे 2012ला लागले, 2013ला लागले, परंतु सी-टी-ई-टी ते किंवा टी-ई-टी नंतर पास आउट झाले. तर त्यामध्ये त्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेले, तर 2019च्या अगोदर जर ते टी-ई-टी पास आउट असतील, तर या कोर्टाच्या जजमेंटचा आधार घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला बाजू मांडता येऊ शकते आणि त्यामुळे ज्यांना टी-ई-टीची पात्रता विहित मुदतीत पूर्ण करूनही केवळ मूळ नियुक्तीच्या वेळी ती नसल्यामुळे कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत होता, तो या कोर्ट जजमेंटच्या निर्णयानंतर करावा लागणार नाही. तर अत्यंत महत्त्वाचं असं हे प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालं होतं. त्याच्यावरती अतिशय महत्त्वाचा निर्णय हा माननीय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. तुमची नियुक्ती आणि त्यानंतर जरी तुम्ही टी-ई-टी पास आउट झालात विहित मुदतीत, कारण 31 मार्च 2019 अशी त्या ठिकाणी डेडलाईन दिली होती. त्या अगोदर जर पास आउट शिक्षक असतील, तर कुठलाही अडथळा असणार नाही, असा सुप्रीम कोर्टाचा या जजमेंटवरून तरी एक तात्पुरता अर्थ काढणं सोपं आणि सोयीस्कररित्या जातं. तो जजमेंट आल्यानंतर अजूनही त्याच्यात स्पष्टता येईल. पण हा जो निर्णय आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा आहे.